सर्वांना तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आपण चालतच जात असतो, पण आपल्यासोबत संकेत भाऊ असतात. त्यांनी पाहू शकता कसं बांधलंय. इकडं बा एकदा. बाकी आपण आता आपल्याला एस टी लागल समोर, अजून अर्धा एक तास आहे. एस टीला किती टाईम आहे? कॅमेऱ्यात काही बोलतच नाही. बाकी जाऊ आपण, तसा अर्धा तास तरी असेल. कधी कधी लवकरच झाली, त्याच्यामुळे आपण लवकर जातो पायी. तुम्हाला म्हणलं होतं आधी आपण पायीच जायचो. आता इथं मध्ये आहे ना, ते बाहेरचे मुलं होते. बाहेरचे म्हणजे गावातलेच आहेत मुलं, फक्त त्यांनी बाहेरून ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आता तोंडी परीक्षा होती त्यांची, त्याच्यामुळे गेलेले. स्टँडअप होता त्याच्यामुळे पण गेलेले. तर त्याच्यामुळं ते याला घेऊन जायचे, मी एकटा राहायचो इथं. तर आता जाऊ. आपण समोरून आलोत आणि इथं एक एस टी थांबते. इकडनं येते आणि इथं थांबते. बाकी हा आणि आम्ही दोघं आहेत. तर कॉलेजला जायचं आहे आम्हाला. एस टीची वाट पाहिजे इथं. तर आता पाहू किती टाईम लावते एस टी आणि मग जाऊ. हिरायली एस टी. आता आपण जाऊ. आपण कॉलेजच्या आतमध्ये आलो. बाहेर सर वगैरे होते, त्याच्यामुळं वरती फोन नाही धरला. बाकी वर्षभर आपण इथंच होतो. म्हणजे तसं मी जेव्हा 12वी चालू झाली तेव्हा मी 1 महिना आलेलो, त्याच्यानंतर नव्हतो आलो. तर आता आपण येथील सर वगैरे येते, आपण पेपर वगैरे घेऊ. वरती कॅमेरा आहे. कठीण आहे शाळा ठिकाणी, कठीण आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात चाललं बिझनेस टाकू काहीतरी, पण बिझनेस काय टाकावा. आणि आता एस टीने आपण आलोत, ती खर्ची दिली आपण त्यांना. बाकी आता जाताना 20 का 30 रुपये कमी पडते. आता गाडीला हात करून जाऊ आपण. मग काय नाही, तसं चालू असतं. जीवनचक्र फिरत असतं, कमी जास्त होत असतं. त्याचं काही टेन्शन न घेता आपण पेपर लिहिणार आहे. बाकी काही नाही, आता लिहू पेपर. चला, आपण आत्ताच तिथनं निघलो. पेपर वगैरे दिले. दोन पेपर होते, दोन्ही पण दिले. आणि आता डायरेक्ट उद्या सुट्टी आहे. उद्या बुधवार, उद्या सुट्टी. डायरेक्ट गुरुवारी पेपर आहे. गुरुवारी पण 2 आहेत. तसं आता गाडीला हात करू, कारण आपल्याकडे पैसे नाही आहेत. कमी आहेत पण कमी आहेत. एस टीच्या तिकिटापुरते नाही आहेत. तर आता आपण पाहू एखादी मोकळी गाडी किंवा मोटरसायकल पाहू, मग जाऊ. हे राहिलं कॉलेज आहे. हे कॉलेजचं मैदान आहे आणि हे समोर इथं कॉलेज आहे. कॉलेज शाळा एकत्र आहे दोन्ही. छोटा ते त्या छोट्या हाताने आपण आलो. त्याच्यामध्ये डिझेल होतं 3 ड्रम. इथं मोठं चायना मशीन आहे. त्या चायना मशीनसाठी ते आणलेलं आहे. बाकी आपण त्याच्यामध्ये बसून आलो. बाबा गुरं घेऊन चाललेत रानात आणि हारायला समोर. बाकी आता आपण असेच चालत आता घरी जाणार. इथून समोरून राईट घेतलं की सकाळचा जो रस्ता आहे तो येतो. मग आता डायरेक्ट सरळ घरी. आपण पोहोचलो. आपल्याला तिथं एक गाडी भेटली, म्हणजे तिथंच भेटलेली. आपण आता आलोत. बाकी हा गाणे चालू करतोय, कारण त्याला वाटतं की कॉपरेट आले पाहिजे याची चॅनल, म्हणजे चॅनल गेला पाहिजे. तर आता जाऊ. समोर मंदिर आहे आणि इथून आपल्याला जायचं घरी. चला आता. तर आपण कपडे वगैरे चेंज केले आणि आता आपण चाललो दारे धरायला, म्हणजे पाणी द्यायला. कांद्याला कशाला पाणी द्यायचं, कांद्यालाच द्यायचं असेल. बाकी जाऊ आपण खाली आणि घेऊ मग पाणी. याला चालू आहे पाणी.
आपण समोरून आलो तिथनं, हा टोक दिसतोय तिथनं आलो तर बाकी चालू आहे पाणी याला. पोचलं वाटतं पण आलो तर हरिपाठ चालू झालं. बाकी हे समोरून तोंडाकडे पाहतात. गेले आता इथले म्हातारे उठून गेले, आपल्या तोंडाकडे पाहत होते. बाकी हरिपाठ आता संपत आलाय आणि आपल्याला जेवायला फोन केलाय घरनं. तर आता आपण जाऊ घरी, जेवण वगैरे करू. नमस्ते नमस्ते. आपण आता जेवण केलं. जेवण म्हणजे भाजी, भाकरी, दूध आणि भात पण होता. तर एकच नंबर जेवण वगैरे भरपूर चांगलं झालं. तर आता आपण झोपू. उद्या बुधवार आहे, उद्या सुट्टीच आहे. म्हणजे तसं त्याच्यामध्ये पेपरच्या याच्यामध्ये काही दाखवलेलं नाही. उद्या काहीच नाही. मंगळवार आणि डायरेक्ट गुरुवार. बुधवार म्हणजे मध्ये काहीच नाही वेळापत्रकमध्ये. बुधवारी काहीच दिलेलं नाही. बुधवार हा वारच घेतलेला नाही त्यांनी. तर उद्या मग मला वाटतं उद्या सुट्टी आहे आणि परवा 2 पेपर. तर पाहू काय होतं. परवा एकादशी पण आहे, आपण गडावर पण जाणार आहे. तरी पाहू कसं होतं काय होतं. आणि भेटू तसं तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्हिडिओवरती. जय शंभू महाराज.